भाजप कोर कमिटीची आज पुन्हा बैठक बोलावण्यात आली। आज रात्री 8 वाजता भाजप कोर कमिटीची मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे। सलग दुसऱ्या दिवशी विधानसभा निवडणुकीबाबत खलबतं होत आहेत। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या कालच्या बैठकीमध्ये भाजपच्या संवाद यात्रेवर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि 25 जुलैपासून 10 ऑगस्ट पर्यंत भाजपचे नेते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। यावर कालच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। कोणत्या नेत्यानं कोणत्या भागाचा दौरा करायचा यावर सुद्धा कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे आणि 3 टप्प्यांमध्ये भाजपचे नेते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। या अनुषंगाने काल चर्चा झाल्याची माहिती मिळते। लोकसभा निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका बसला होता। विधानसभेत त्याचा फटका बसू नये यासाठी आणखी काय करता येईल, कशा पद्धतीने हा मुद्दा हाताळायचा यावर देखील कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। तर आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार आपल्या सोबत आहेत। तुषार, गुड मॉर्निंग। आज पुन्हा एकदा भाजप कोर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे। मनाली, आपण जर पाहिलं असेल तर मुंबईमध्ये सुरुवातीला 2 दिवस भाजपाची मॅरेथॉन बैठक झाली। त्यानंतर अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला त्यांचं संमेलन पार पाडताना पाहायला मिळालं आणि काल पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या प्रमुख नेत्यांची विचारमंथन झालं। यामध्ये प्रामुख्याने 25 जुलैपासून 10 ऑगस्ट पर्यंत भाजपाचे नेते हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवताना पाहायला मिळणार आहेत। प्रामुख्याने 3 टप्प्यांमध्ये भाजपाचे प्रमुख नेते आपल्याला कार्यकर्त्यांशी जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर जाऊन आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळाले। यामध्ये भाजपचे प्रामुख्याने 19 ते 20 हे प्रमुख नेते असतील। त्या नेत्यांची यादी आज किंवा उद्या ही प्रकाशित होऊ शकते। हे प्रमुख नेते मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण या भागामध्ये जाऊन प्रामुख्याने कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, संवाद साधणार आहेत। स्वतः प्रदेशाध्यक्ष असतील, स्वतः देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपाचे प्रमुख नेते यामध्ये यांचा समावेश असणार आहे। कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर प्रामुख्याने विदर्भामध्ये सोयाबीन, कापूस या मुद्द्यावरती भाजपला मोठा फटका बसला। मराठवाड्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, मराठा आरक्षणाचा मुद्दा या मुद्द्यावर फटका बसला। उत्तर महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या प्रश्नावर मोठा फटका बसताना पाहायला मिळाला। पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळी नाराजी होती। त्यामुळे प्रत्येक विभागामध्ये जाऊन जे चुकीचे नरेटिव्ह सेट केले जातात ते नरेटिव्ह सुरुवातीला फोडण्याचं काम हे नेते करतील। त्याचप्रमाणे आपला कार्यकर्ता आहे, आपल्या कार्यकर्त्याचं मनोबल हे वाढलं पाहिजे। कारण की आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवर आज भाजपनं पुन्हा एकदा कोर कमिटीची बैठक बोलावली आहे। धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी।